उद्धव ठाकरे दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत असं कळतंय। उद्धव ठाकरे हे शेतकरी आंदोलनाला या निमित्तानं पाठिंबा देणार का असा एक प्रश्न आता उपस्थित होतोय। दिल्ली सीमेवरच्या शेतकरी आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दौऱ्याची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सध्या कळतेय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, जर हा दौरा झाला उद्धव ठाकरेंचा तर तो शेतकरी आंदोलनासाठी पाठिंबा आहे असं समजायचं का, आणि जर हा दौरा झाला तर कधीपर्यंत साधारण होऊ शकतो? शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पाठिंबा अगोदरच देण्यात आलेला आहे। मात्र या शेतकऱ्यांची भेट घेणं हे जरा कठीण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। त्यामुळेच खासदार संजय राऊत हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची चाचपणी करत आहेत। कारण सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की हे जे आंदोलन आहे दिल्लीच्या सीमेवरती असेल, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हे पंजाब आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवरती आंदोलन सुरू आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे यांना चंदीगडहून विमान प्रवासाने शंभू बॉर्डरवरती पोहोचावं लागणार आहे आणि त्यांना जाऊ दिलं जात आहे की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण शेतकरी आंदोलनाच्या या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी आंदोलक जे आहेत ते सातत्यानं आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ते जर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे आणि दिल्लीहून शंभू बॉर्डर हे अंतर साधारणपणे 250 ते 300 किलोमीटरच्या आसपास आहे। एवढा मोठा प्रवास उद्धव ठाकरे यांच्या पाठीचा त्रास असल्यानं ते करणार नाही असं सांगितलं जात आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे हे चंदीगडला जाऊन थेट शेतकरी आंदोलक शेतकरी नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। सध्या तरी सातत्यानं त्यांच्या भाषणामधून आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचं बोललं जातंय। मात्र थेट भेटून आंदोलक शेतकऱ्यांना जर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांचा प्रश्न हा निवडणुकीचा अजेंडा होऊ पाहत आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो। अगदी अगदी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।